आता आपण ब्लीचिंगचा व्हिडिओ बघणार आहोत। त्याच्यासाठी आपण स्टार्ट करणार आहे स्केलिंगने। समोरच्या दाताचं आपल्याला ब्लीचिंग करायचं आहे। त्यासाठी आपण आधी क्लीनिंग करून घेणार आहोत, स्केलिंग करणार आहोत। सक्शन आपल्याला कंटिन्यूअस होल्ड करायचं आहे या टाइमला। क्वाड्रंट वाईज ब्लीचिंग केल्यामुळे आपण अँटीरियर्सलाच फक्त क्लीन करणार आहोत। अप्पर आणि लोअर दोन्ही अँटीरियर्स आपण क्लीन करून घेणार आहोत। कंटिन्यूअस सक्शन होल्ड करायचं आहे। क्लीनिंग कंप्लीट झाल्यानंतर आपण व्यवस्थित आयसोलेट करणार आहोत। कॉटन रोल ठेवून खालती आणि वरती दोन्हीकडे कॉटन रोल्स ठेवायचे। वाइप करून तिकडे नंतर जिंजायवल बॅरियर लावणार आहोत आपण, ताकी जे आपलं ब्लीचिंगचं मटेरियल आहे ते आपल्या जिंजायवाला नाही लागणार। आपल्याला ह्याला लाईट क्युअर करून घ्यायचं आहे आता, ताकी ते सेट होऊन जाईल तिकडे। लाईट क्युअर झाल्यानंतर आपण चीक रिट्रॅक्टर लावणार आहोत। व्यवस्थित रिट्रॅक्ट करायचं आहे, कारण आपलं ब्लीचिंग एजंट हे ॲसिडिक असल्यामुळे आपल्या टिश्यूजला लागलं नाही पाहिजे। सक्शन आपल्याला होल्ड करायचं आहे। व्यवस्थित रिट्रॅक्ट झाल्यानंतर आपण ब्लीचिंग एजंट लावणार आहोत। फक्त अँटीरियर्सला आपण ब्लीचिंग एजंट लावतोय। क्वाड्रंट वाईज आपण करणार आहोत। त्याच्यानंतर ह्याला आपण लाईट क्युअर करायचं आहे। ते झाल्यानंतर आपण वाइप आउट करणार आहोत आणि सेकंड लेयर लावणार आहे ब्लीचिंग एजंटचं। ह्याला आपण परत लाईट क्युअर करून घ्यायचं आहे। झाल्यानंतर वाइप आउट करायचं आहे, सगळं काढून घ्यायचं आहे। कॉटन रोल्स जे ठेवले ते आपण काढून घेणार आहोत, प्लस जिंजायवल बॅरियर जे लावलेलं आहे ते पण आपण काढून घ्यायचं आहे। आणि ह्याच्यानंतर आपण पॉलिशिंग करणार आहोत। तर पॉलिशिंग पेस्ट लावायची आहे व्यवस्थित आणि पॉलिशिंग कंप्लीट करून घ्यायचं आहे। सक्शन होल्ड करायचं आहे या टाइमला। पॉलिशिंग आपण बाहेरच्या आणि आतल्या साईडनी दोन्ही करून घ्यायचं आहे। सक्शन कंटिन्युअसली पकडायचं आहे। वाइप आउट करून घ्यायचं आहे एक्सेस पेस्ट। थँक्यू।